एक जिद्द जमीन आमच्या हक्काची. आज तुमच्या गावातून जे की शेतकऱ्यांचा मोजमापणीला जे विरोध आहे तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव सांगा. सय्यद आसिफ अब्दुल्लादीन सायखेडा. बरं, आज सर्व ह्या ठिकाणी गावातील शेतकरी वर्ग जमले होते. त्यांनी प्रचंड विरोध केला आणि प्रशासनाला किंवा त्या कंपनीवाल्या लोकांना परत पाठवलं. काय सांगाल? याचा विरोध आहे, सर्वांचा याशी विरोध आहे. जवळपास बरं ह्या महामार्गामध्ये तुमची किती जमीन आहे? आमची जमीन 9 एकर आहे, त्यातील 3 एकर जात आहे. त्याच्यामुळे आम्हाला ही जमीन द्यायची नाही. आमचं त्याच्यावर उदरनिर्वाह सगळ्यांचा आहे. दुसरी काही आमच्याकडे उपजीविकासाठी काहीच नाही. पूर्ण जमिनीवर आमचा उपजीविका आम्ही उपजितो. त्यामुळे आम्हाला ही जमीन कोणालाही द्यायची नाही. आमचा जमिनीसाठी विरोध आहे. सरकारने बळच आमची जमीन हिसकावून घेऊ नये. बरं, एका बाजूला शेतकरी मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीची मागणी करताना, काही विधिमंडळामध्ये काही लोकांना त्या ठिकाणी निवेदन देताना ते पुढाऱ्यांनी मारहाण केली असं वक्तव्य केलं काही. हे काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? हे असे निषेध आहे, त्याच्याबद्दल निषेध आहे. जबरदस्ती गुणगिरी कोणी कुणावर करू नये. विनाकारण. बरं, आज ह्या शक्तीपीठ महामार्गाला तुमच्या गावातील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे. कंपनीच्या लोकांना परत पाठवलं आहे. काय सांगाल? नाही, पहिली गोष्ट तर शक्तीपीठ महामार्ग ही कोणाची मागणी नसलेला आणि गरज नसलेला आणि शेतकऱ्यावर लादला जाणारा एक प्रकल्प आहे. त्याच्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला शक्तीपीठ न म्हणता मी शक्तीपीठ म्हणेन. हे बळजबरीवर लादला जाणारा आमच्यावर प्रकल्प आहे, ज्याची आम्हाला कोणालाही गरज नाही. बरं, काय माहिती का, महाराष्ट्रामधून सर्व पाहिलं तर शेतकरी काय माहिती का कर्जमाफीची मागणी करते. पाठीमागं काही शेतकरी वर्गांनी परभणीमध्ये मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली होती. त्यांच्या गाडीवर चुना फेकण्याचं काम केलं तर त्यांना प्रशासनानं ताब्यात घेतलं. तरी पण आहे ना, काही शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही आणि कर्जमाफी झाली नाही. काय सांगाल? नाही, कर्जमाफीचा विषय शेतकऱ्यांनी निवडणुकीच्या अगोदर जे लोकांना समजा सांगितलं हे आश्वासन त्यांनी पाळलेले नाही. आज शेतकऱ्याचे जे हाल आहेत ह्याचं पूर्ण काम आणि जबाबदारी ही शासनाची आहे. आज शेतकऱ्याचे हाल आहे, जी परिस्थिती आहे ह्याला जबाबदार शासनच आहे. तुमची शक्तीपीठामध्ये माझी 12 एकर जमीन झाली. 12 एकर जमीन जाईल. बरं, तुमची 12 एकर जमीन म्हणजे पूर्ण रोड टच मध्ये जाणार आहे का? काय सांगाल? नाही, माझी अर्धी जमीन चालली, अर्धी बाजूला राहिली. त्या जमिनीला जायला मला उद्या रस्ता कुठून आहे? मला हे शासनाला विचारायचं की तुम्ही माझ्या उर्वरित जमिनीचं काय करणार आहे? त्या पाण्याची व्यवस्था तुम्ही काय करणार? ते बाकीच्या जमिनीचं मला व्हायसाठी उद्या रस्ता राहणार नाही, त्याला मी कुठून जायचं? हे सगळं मला आधी क्लिअर पाहिजे. तुम्ही मोबदल्याचा विषय नाही, जे की आम्हाला नकोच आहे. आम्हाला फक्त आमची शेती वाचवायची, आम्हाला मोबदल्याची गरज नाही. बरं, आज जे कंपनीचे लोक पाठवले होते मोजमापणीसाठी, त्यांना मोजमापणी तुम्ही करू दिली नाही, परत पाठवलं, विरोध केला, त्याबद्दल काय सांगाल? शेतकऱ्यांची भावना. नाही, मोजणी इथं कोणी तयार शेती द्यायच्या मानसिकतेत कोणीच नाही. तुम्ही मोजणीला पाठवलंय, शासनाचा भाग आहे. तुमचं कर्तव्य तुम्ही करा, आमचं कर्तव्य आम्ही करणार. आम्ही विरोध करणार, शेवटपर्यंत करणार. आम्ही 1 गुंठा जमीन आम्ही आमच्या गावातून कोणी एक शेतकरी द्यायला तयार नाही. एक जिद्द एक जिद्द जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. आणि जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. एक जिद्द. इकडे येथे शक्तीपीठाच्या मोजणीसाठी सर्व प्रशासन आलेले होते. पूर्ण सायखेड्याची लोकांचं असं म्हणणं आहे किंवा आम्हाला जमीन द्यायचीच नाही, मग तुम्ही आमच्यावर सक्ती का करता? शेतकरीला आमच्या गावामध्ये सर्व शेतकरी अल्पभूधारक आहे. तर अल्पभूधारक जर शेतकरी संपला तर उद्या काय करायचं? आमच्या लेकरा बाळाने आम्ही समजा काय करायचं? आमच्याकडं उद्योगधंदे नाहीत, काही नाही. मग तुम्ही कशासाठी आम्हाला शक्तीपीठ आहे? या शक्तीपीठाचा आम्हाला उपयोगच नाही, तर तुम्ही कशासाठी आमच्यावर लागता? हा आमच्या सर्व गावकऱ्याचं म्हणणं आहे. तर आमची अशी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबाला किंवा हा शक्तीपीठ महामार्ग होऊ नये, हीच आमची विनंती आहे. बरं, जवळपास ह्या शक्तीपीठाच्या सर्कलमध्ये किती गावं येतात? जवळपास आमच्या सोनपेठ तालुक्यामध्ये 11 गाव जवळपास जात आहेत आणि महाराष्ट्रातले 8 जिल्हे जात आहेत. समजा 12 जिल्हे. तुमच्या गावाला रस्ता कसा आहे गावाला येण्यासाठी? आमच्या गावाला रस्ता व्यवस्थित आहे. आमच्या गावाला येता येते, काय अडचण नाही. पण आम्हाला त्या रस्त्याची गरजच नाही ना.
बरं, सर्व ह्या तालुक्यामधून सर्व शेतकऱ्यातील जे गावातील लोक असतील त्यांचा सगळ्यांचाच खरंच हा म्हणजे मोजमापणीला विरोध आहे का? हा 100% विरोध आहे. कोणाचंच समर्थन नाही. सगळ्या पूर्ण शेतकऱ्याचा शक्तीपीठ महामार्गाला विरोधच आहे. बरं, जवळपास तुमची किती शेती येते? माझी शेती त्याच्यामध्ये 5 एकर येत आहे. तर ते पूर्ण जर गेली तर आम्ही काय करायचं? समजा आमची युथ आहे, समजा मी नवीन पिढीचा पोरगा, आता पैसे किती दिवस टिकतात? हे पैसे संपल्याच्या नंतर आम्ही करायचं काय? हा मोठा प्रश्न. आमचे वडिलांनी आम्हाला काय शिकवलं की पेरलं तेच उगवणार. मग आमची पेरणीच नाही होणार तर आम्हाला उगवणार काय? मग पुढे आम्ही खाणार काय? हा मोठा प्रश्न आहे ना आमच्याला लागला. त्यामुळे आमची अशी विनंती आहे की शेती, आमच्या शेतीवर कोणी येऊन बळजबरी नेऊ नये. आम्ही शेती देणार नाही. भले बी आम्हाला आम्ही मेलो तरी चालेल, पण आम्ही शेती आम्ही देणार नाही प्रशासनाला. बरं, आम्ही पाहिलं की पाठीमाग परभणीला म्हणजे मुख्यमंत्र्यांचा दौरा होता. त्या दौऱ्याच्या समोर तुम्ही थांबून शेतकऱ्यांची भावना पोटतिडकीनं मांडली आणि मुख्यमंत्र्याची गाडी अडवली आणि मुख्यमंत्र्याच्या गाडीवर चुना फेकण्याचं काम केलं तुम्ही त्यावेळेस. आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आवाज उठवला. काय सांगाल? शेतकरी आता सध्याच्याला भरपूर संकट होत आहे. तर शेतकरी सतत नाही नापिकी असेल किंवा ओला दुष्काळ असेल तर त्यामुळे आम्हाला पिकाला भाव नसेल तर त्यामुळे आम्हाला कर्जमाफीची गरज आहे. तर पूर्ण कर्जमाफी प्रशासनानं, शासनानं, मुख्यमंत्री साहेबांना कर्जमाफी केली पाहिजे. यामुळेच आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवारच्या गाडीवर चुना फेकला होता. बरं, काल जे कार्यकर्ते छावा संघटनेचे त्या ठिकाणी विधिमंडळात निवेदन द्यायला गेले होते, पण त्यांना आहे ना मारहाण केली, काही वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी कृत्य घडून आलं, असं शेतकऱ्याला करायला पाहिजे. काय सांगाल? नाही, याबद्दल चुकीचं झालेलं आहे. त्यानं चुकीचं कृत्य केलेलं आहे. त्यानं जो मागण्याचा लोकशाहीनं आपल्याला अधिकार दिलेला आहे की आपण कोणाला बी निवेदन देऊ शकतो. निवेदन दिलं म्हणजे काय तुम्ही आम्हाला मारणार का? असं नाही ना. ते चुकलं. त्या एक प्रतिष्ठित नागरिक असताना त्या ठिकाणी आपण विधिमंडळामध्ये पाठवलेला असतं. तो एक मंत्री आहे, त्या ठिकाणी जेव्हा रम्मी खेळतो त्याला आहे ना त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो, तरी पण ह्याला म्हणजे जॉब विचारल्यानंतर ह्याचे कार्यकर्ते असतील कुणी असतील ते शेतकऱ्याला मारायला उठतात. हे बरोबर आहे का? काय सांगाल? तो पहिल्यापासूनच मुजगुरी करणारा हरामखोर कृषी मंत्री आहे. कृषी मंत्री काय म्हणतो की आम्हाला वसाड गावची पाटीलकी मिळाली, त्याच्या बापाच्या घरची पाटीलकी. आमच्या जीवावर कृषी मंत्री झाला, कोणाच्या जीवा झाला? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुला एका मताच्या अधिकारावर तुला कृषी मंत्री केलं, तू असं म्हणू शकतो का? तू कोणाच्या जीवा, महाराष्ट्र कोणाच्या जीवा चालला तर शेतकऱ्याच्या जीवा चालायला ना.